महत्वाची बातमी. कारखान्याचा शुभारंभ संभाजी पाटलांच्या शुभारंभ आणि त्यांच्या सुविधा शक्तीच्या शुभारंभ आणि आपल्या सगळ्याच्या साक्षीला संपर्क देत आहोत. कारखान्याचा शुभारंभ यावर्षी थोडा लेट करण्यानं सरकारनं धोरण स्वीकारलं. त्याचे एक कारण निवडणुका 15 नोव्हेंबर साधारणपणे 15 ऑक्टोबरला कारखाना चालू होत असतात दरवर्षी, परंतु यावर्षी ते 15 नोव्हेंबरला चालू करण्याचं धोरण स्वीकारलं. त्याला 2 कारण, एक अति पाऊस झाला आणि दुसरं निवडणुका. आज ही काही क्षेत्रामध्ये जाता येत नाही अशी परिस्थिती नंबर 1 आहे. नंबर 2, रिकव्हरी गेल्या वर्षीपेक्षा 0.50 कमी आहे. म्हणजे 0.50 कमी म्हणजे एका टनामागे 5 किलो साखर अशी परिस्थिती आज आहे. आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याचे इलेक्शन असल्यामुळं आणखी तोळ्या यायला वेळ लागतोय. साखर कारखाना म्हणलं की लोकांच्या नजरेसमोर पूर्वीचं चित्र दिसतं. एक 25 वर्षापूर्वीचं 30 वर्षापूर्वीचं चित्र आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसतं की साखर कारखानदार म्हणजे एक साम्राज्य, एक मोठी आसामी, एक मोठं पैशाचं वकार, एक मोठं पैसे मिळवण्याचं साधन, अशी लोकांची एक मानसिकता आहे. परंतु बदलत्या काळाबरोबर सरकारचे नियम बदलत गेले. सरकारनं नियम बघत असताना, शेतकऱ्याचं हित बघत असताना, साखर कारखान्याचं हित असताना मात्र थोडंसं तरी दुर्लक्ष केलं. कारण जेवढं काय कारखानदारावर बोजा पडत तेवढा पडत, फक्त आपण लोकप्रियता मिळवायची अशा प्रकारचं धोरण ही सरकार अलीकडच्या काळामध्ये करतायत. आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये एक साखर कारखाने कमी होते. उसाच्या कॅपिटल पेक्षा साखर कारखाने कमी असल्यामुळे अधिक प्रोडक्शन व्हायचं आणि अधिक प्रोडक्शन झालं की मॅनेजमेंट कॉस्ट काय म्हणतात त्याला, कन्व्हर्जिंग कॉस्ट कमी यायची. आता पूर्वी 6-6, 7-7 महिने कारखाने चालायचे. आता 3 महिने 4 महिने हे झालं तर डोक्यावर पाणी गेलं तर 5 महिने. कारखाने जास्त झाले, निसर्ग व्यवस्थित नाही आणि ह्या प्रत्येक वर्षी प्रत्येक संकटाच्या मालिकेतून कारखान्याला पुढे जावं. अनेक वेळा आमच्या बी चुका असतात. असं काय म्हणत नाही की सगळं सरकारचं असेल, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचं यांच्या ह्या धंद्याकडे दुर्लक्ष असं माझं मत आहे. गेल्या वर्षीच बघायचं झालं आपल्याला तर गेल्या वर्षी कारखानदाराला एकूण तोडणी वाहतूक जाती, त्या तोडणी वाहतूकमध्ये 34% वाढ केली आणि 34% वाढ केल्यामुळं जवळपास पर टनाला 110 रुपयेचा बोजा ही कारखान्यावर पडला. पर्यायाने शेतकऱ्याला द्यायच्या त्या दरावर त्यांना मिळणाऱ्या रकमेवर पडला. नंबर 1 ते झालं. नंबर 2, गोपीनाथ महामंडळ म्हणून काढले सरकार. गोपीनाथ महामंडळ म्हणून काढलं. पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. त्यांनी 10 रुपये कारखान्यानं पर टन त्या मंडळाला देवा मंडळाला मागणी केली.
म्हणजे पर टन 10 रुपये म्हणजे 5 लाख टन जर आपल्या कारखान्याचं क्रशिंग झालं तर 50 लाख रुपये त्या मंडळाला द्यायचे कारखान्यात. तुमची FRP सोडून द्यायची म्हणजे 50 लाख रुपये एका कारखान्यात. असे 100-150 कारखान्यात लागतात. पैसा झाला की सरकारनं प्रॅक्टिकली कारखाने चालवणाऱ्याला बरोबर घेऊन करायला पाहिजे होतं हे सगळं. आमचं म्हणणं नाही की त्या महामंडळाला मदत करा, पण सरकारने केली पाहिजे, कारखान्याने केली. आणि हे करत असताना कारखान्याने जरी करायचा आधीच म्हणजे हे महामंडळाला 10 रुपये देण्याच्या आधी एकूण वेगळ्या अशा कपाती जवळपास 5-7 रुपये असतात. 5-7 रुपयाच्या वेगळ्या कपाती. मोठं संकुल बांधलंय पुण्याला, साखर संकुल बांधलंय, त्याला पैसे घेऊन सरकारनं. आणि आता ती बांधून पूर्ण झालंय. त्याच्या झाडाकुसाचे पैसे आपल्या कारखान्याकडे घेते. किती झाले घेते. हे पत्रकारांच्या माहितीसाठी मी सांगतोय, मीडियाच्या माहितीसाठी सांगतो. आणि अशा प्रकारे आणि सांगतात की आता इथेनॉलमुळे चांगले भाव निघतील म्हणून. सूट आहे. मी प्रॅक्टिकली कारखाना चालणारा माणूस आहे. किती तज्ञ असले तर त्यांना प्रॅक्टिकली करा म्हणून मग समजेल. इथेनॉलमध्ये किती फरक पडतो? 22 रुपयाचा फरक पडतो. 22 पैसे. इथेनॉलचे भाव वाढवले पाहिजे. पण त्याला पेट्रोल तुम्ही बाहेरनं 50 रुपयाने 100 रुपयाने घेताय आणि आमचं मात्र 60 रुपये. ते घेताय सोलापूरचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं इथेनॉल पाठवतात कर्नाटकाच्या पाठवतात त्या तिकडं म्हणजे एकदम पलीकड मंगलोर डिब्रुगड तिकडे वाहतूक वाढली. सगळ्यात वाढली. मोहम्मद चुकली. ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारला तरी विचार करा. सातत्यानं आता 2 वेळा MSP वाढली, FRP वाढली कारखान्याची. ऊसाची FRP वाढली. शेतकऱ्यांना खुश करणार आमचं म्हणणं नाही, आम्ही त्यापेक्षा भाव द्याल. पण तुम्ही FRP वाढता तेव्हा MSP वाढवली पाहिजे. साखर ही ग्राहकांना खूप थोडी जाते. 30% साखर सुद्धा ग्राहकांना जात नाही. 70% काकडी उद्योगाला जाते. मग औषधाला जाती, कोल्ड्रिंकला जाती, पुन्हा स्वीटचे पदार्थ असतात त्याला जाती. परंतु 2 वेळा 100 रुपये MSP वाढवली, FRP वाढवली, पण अजून एकदा FRP वाढवली. कारखान्याचे सगळे म्हणजे त्याला जे हे लागतं मटेरियल लागतं सगळ्यांच्या किमती दुकानापेक्षा जास्त झाले. परंतु याने काही वाढवलेले नाही. आणि जगात सगळ्यात स्वस्त साखर भारतात. तुम्ही जवळ पाकिस्तानमध्ये गेलात तर 50 रुपये किलो साखर. जवळ तुम्ही नेपाळमध्ये गेलात तर 40 रुपये किलो साखर. इथं श्रीलंकेत गेला तर 7 रुपये किलो साखर. साखर ही जीवन आवश्यक वस्तूमध्ये घालणे हे मुळात चूक झाली. जीवन आवश्यक वस्तूमध्ये घालण्याची आवश्यकता या साखरेला नाही आहे. जीवन आवश्यक म्हणजे जीवन हे नाही खाल्लं तर तो मरू शकतो. जीवनाला आवश्यक असणारा घटक साखर आहे का? आता आम्ही साखर खातो. आम्हाला डॉक्टर अजिबात साखर खायची. शुगर आहे, 40% शुगर आहे. परंतु कुठेतरी उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी अधिकारी वर्गाला हाताला धरून सरकारची मानसिकता बदलण्याचं काम या ठिकाणी होतंय. गेल्या वर्षी आपल्या कारखान्याला आपली FRP निघाली. एक तरी दुसरी गोष्ट की कारखानदार
की त्याची ती बघत नाही. या वर्षी तर बघू पुढच्या वर्षी काय काय होणार होतं. असं करत करत अनेक कारखाने दिवाळखोरीत निघाला. थोडस हिशोब पण बघितला पाहिजे. काही म्हणजे जवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी म्हणून करता या संस्थेचा उपयोग करतात आणि संस्था अर्थात झाली तर 25,000 कुटुंब अर्थात एक साखर कारखाना बंद पडला तर 25,000 कुटुंबाचं नुकसान होत आहे. मग ते टायरचा पंक्चर काढण्यापासून ते एवढीपर्यंत आणि ऊस उत्पादकापर्यंत एवढा मोठा फटका बसतो. गेल्या वर्षी आपली FRP 21 रुपये होती, आपण 27 रुपये दिली. आणि साखरेचे भाव सरकारला गृहीत धरले होते की 4,000पर्यंत लागले. पण ह्या महिन्यातच साखरेचे भाव 150 रुपये कमी झाले. आपल्याला किती साखर शिल्लक आहे? 1,96,000 कोटी साखर शिल्लक. म्हणजे 150 रुपये कमी झाले की 2 दिलं 3 कोटीचा फटका बसला. साखर उचलायला तयार नाही. एक्सपोर्टला परवानगी सरकार देत नाही. एक्सपोर्टला सरकारनं परवानगी गेल्या वर्षी साखर कमी होईल म्हणून इथेनॉल करायचं बंद करून टाकली सरकार. त्यामुळे साखरेचं प्रोडक्शन वाढलं. आता साखर ज्या झाली भाव पडायला लागले, कारखाने चालू झाले. अशा प्रकारचं चुकीचं धोरण केंद्र सरकारचं आणि राज्याच्या सरकारचं या धंद्याबद्दल नेहमीच असतं. म्हणून सरकारनं जरा खाली अभ्यास करून या क्षेत्रातले प्रॅक्टिकली तज्ञ लोकांची सल्ला मसलत करून सरकारला मदत केली पाहिजे. आणि त्याचा ही स्लो पॉइझन कारखाना बंद पडत जाती. एका बाजूला असं दुसऱ्या बाजूला ऊस कमी व्हायला लागला, कारण त्यांच्या खताच्या त्या सगळ्या किमती वाढल्या आणि त्याच्यामुळे लोक ऊसाकडून दुसऱ्या पिकाकडे चालले. आणि म्हणून करता सरकारनं ऊसाला म्हणजे साखरेला किमान 40 रुपये भाव, 40 रुपये FRP दिली पाहिजे, MSP दिली पाहिजे. MSP केली तर आपण अशा आपल्या जिल्ह्यात आपण शेतकऱ्यांना 3,032 रुपये भाव देऊ शकतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि